नाले सफाईच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह। पावसाळा तोंडावर तरीही अनेक भागांत कचरा, गाळ आणि पानफुटी कायम। पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असताना वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नाले सफाईच्या कामांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शहरातील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती, साचलेले पाणी आणि घरांमध्ये घुसणाऱ्या पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो। यंदा तरी परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा असतानाच अनेक भागांत नाले अजूनही गाळ, कचरा आणि पानफुटीने तुडुंब भरलेले असल्याचे वास्तव समोर आले आहे। महापालिकेकडून शहरातील सुमारे 206 नाल्यांच्या 191 किलोमीटर लांबीच्या सफाईची कामे हाती घेण्यात आली असून प्रशासनाने तब्बल 76% काम पूर्ण झाल्याचा दावा केला आहे। मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असल्याचा आरोप नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे। प्रभाग समिती H अंतर्गत दिवाणमान येथील सन सिटी परिसरात तुळजा भवानी मंदिरासमोरील उद्यानालगतचा नाला अद्याप अर्धवट अवस्थेत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। नालासोपारा पश्चिमेतील प्रभाग क्रमांक 14 मध्येही गटारे आणि नाले मोठ्या प्रमाणात गाळ व कचऱ्याने तुंबलेले दिसत आहेत। वालीव आणि सातिवली औद्योगिक परिसरातही नाले पूर्णपणे स्वच्छ न झाल्यास यंदाच्या पावसात पुन्हा एकदा वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे। धानिव विभाग, विराटनगर नाला, जुचंद्र खाडी परिसर यासह अनेक भागांत नाले सफाईची कामे अपूर्ण असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। दरवर्षी पावसात घरात शिरणारे पाणी, खराब होणारे संसारोपयोगी साहित्य, बंद पडणारे रस्ते आणि जीव मुठीत धरून काढाव्या लागणाऱ्या रात्री यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे सावट निर्माण झाले आहे। कागदावर कामे पूर्ण दाखवली जातात, पण प्रत्यक्षात नाल्यांची अवस्था बिकटच असते, अशी संतप्त प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली। या वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पृथ्वीराज BP यांनी मंगळवारी आचोळे, दिवाणमान, भाबोळा आणि वसई किल्ला परिसरातील नाले सफाईची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी नाल्यातील गाळ तातडीने उचलणे, अडथळे दूर करणे आणि उर्वरित कामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना देण्यात आले। महापौर अजीव पाटील, खासदार डॉक्टर हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी देखील विविध भागांतील नाले सफाईच्या कामांचा आढावा घेतला। बुधवारी डॉक्टर सावरा यांनी विरार पूर्वेतील 90 फूट रोड, प्रगतीनगर आणि रेल्वे नाला परिसरात भेट देत कामांचा वेग वाढवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। आता पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई पूर्ण होईल का? शहराला यंदा पूरस्थितीपासून दिलासा मिळेल का, असा प्रश्न वसई विरारकरांच्या मनात निर्माण झाला आहे। प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पाहण्या करत असले तरी प्रत्यक्षात जमिनीवर कामे वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण होणे हीच खरी गरज असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। पावसाचे पहिले थेंब पडण्यापूर्वीच जर नाले सफाईची कामे पूर्ण झाली नाहीत तर पुन्हा एकदा वसई विरारकरांना पाण्यातून मार्ग काढत जगण्याची वेळ येऊ शकते आणि याच भीतीने नागरिकांचे डोळे आता आकाशाकडे नव्हे तर प्रशासनाच्या कामांकडे लागले आहे।